नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फार्म अकाउंट आणि त्यावरचे जे काही लघुत्तरी प्रश्न आहेत ते आपण बघतोय. स्क्रीनवर त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून घ्यायचा, त्यानंतर समजून घ्यायचं कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. स्क्रीनवरती प्रश्न आहे, फ्रॉम द फॉलोइंग गिवन इन्फॉर्मेशन प्रिपेअर डेअरी अकाउंट. डेअरी अकाउंटवरचा प्रश्न आहे, प्रिपेअर ए डेअरी अकाउंट. डेअरी अकाउंट म्हणजेच कोणतं, जे की आपण फार्मिंग मध्ये करतो त्याचं डेअरी अकाउंट आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेअरी अकाउंट. अकाउंटच्या दोन बाजू असतात, एक नावे बाजू आणि दुसरी जमा, डेबिट आणि क्रेडिट. काही पदं दिलेली आहेत. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहेत, एक 4 मार्काला किंवा 8 मार्क 7 मार्काला, 7 किंवा 4 तुमचा नवीन एनईपीच्या पॅटर्न नुसार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न समजून घेतल्यानंतर अकाउंटची आखणी कशी आहे हे समजून घेऊ. अकाउंटच्या आखणीमध्ये सगळ्यात पहिले इथे लिहायचे तुम्हाला डेअरी अकाउंट. डेअरी अकाउंट पार्टीचं नाव असेल तर वरती लिहा आणि याच्या खाली एक्झॅक्ट मध्ये तुम्हाला लिहायचंय फॉर द इयर इंडेड. जो वर्ष असेल तो वर्ष लिहायचा आहे. त्याच्या खाली लिहायचंय फॉर द इयर इंडेड. आता इथे वर्ष दिलेले तुम्हाला 31 मार्च 2017 आणि आखणी करायची. साधारणतः एक 10 ओळीसाठी आखणी करायची. 2 भागामध्ये याचे 2 कॉलम करायचे. अशी तुमची आखणी आहे. ठीक आहे. याला नाव द्यायचं आहे पर्टिक्युलर. इकडे डीआर, रुपीज, पर्टिक्युलर, इकडे रुपीज आणि इथे सीआर. ही झाली तुमची आखणी. आता एक एक पद घेऊ आणि कोणतं पद कोणत्या साईडला आहे ते आपल्याला या ठिकाणी समजेल. तर पहिलंच पद दिलेलं आहे तुम्हाला इथे स्टॉक. आता स्टॉक मध्ये 2 दिलेले आहेत, काव म्हणजे गाय आणि त्यासाठी लागणारा चारा, काव फूड. ठीक आहे. तर हे दोन्ही ओपनिंग स्टॉक मध्ये आहे, म्हणजे डीआर साईडला येते इथं. तर इथे लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मध्ये पहिले येते तुमचं काव 20,000 रुपये. आतमध्येच लिहितो मी 20 आणि दुसरं काव फूड म्हणजे चारा, तो आहे 3200. अशी दोघांची टोटल केली तर इथे 23,200 पहिलं पद घेतलं ओपनिंग स्टॉक मधलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं पद आहे तुमचं सेल. सेल ऑफ काव आणि क्रॉप. हे 2 पद येतात सीआर साईडला, म्हणजे विक्री इकडच्या साईडला. त्याला म्हणतो बाय सेल. बाय सेल. सेल मध्ये पहिले येते काव मिल्क, काउस मिल्क, गाईचं दूध. पहिल्या रकान्यामध्येच घेतो म्हणजे आतमध्येच 4000 आणि क्रॉड म्हणजे जे काही बछडं वगैरे आहे त्याचं ते. अशी दोघांची 4800 इथं बेरीज आहेत. ओपनिंग स्टॉक घेतला, त्यासोबत सेल्स घेतले. त्यानंतर पुढचं आहे ऑनर ऑफ डेअरी यूज मिल्क्स फॉर दिस फॅमिली. म्हणजे जो काही मालक आहे त्या डेअरी फार्मिंगचा, त्यानं काय केलेलं आहे 1640 रुपयाचं जे काही मिल्क्स आहे, दूध आहे, ते दूध घरी ठेवलेलं आहे. म्हणजे याला ड्रॉविंग्स म्हणतो, जे उचल व्यवसायामधून त्यानं घेतलेले ऑनर्स नो. तर ते येते सीआर साईडला. तर ते इथं म्हणतो आपण त्याला बाय ड्रॉविंग्स अकाउंट. ठीक आहे. किंवा ड्रॉइंग्स, फक्त उचल कोणाची तर ऑनरची. ड्रॉइंग्स कंसामध्ये ऑनर. किती रक्कम आहे 1640. म्हणजे व्यवसाय मालकाने जे काही वस्तू उचललेल्या आहेत ते येतात इथे. त्यानंतर पुढचं पद आहे परचेस ऑफ काव. म्हणजे जी काही गायींची खरेदी आहे ती या ठिकाणी येते. तर ती येते डीआर साईडला. इथे घेऊ आपण टू परचेस ऑफ काव म्हणजे गायींची खरेदी. किती हजार आहे 14,000 घेतलंय. त्यानंतर आहे स्टॉक. आता हा स्टॉक कोणता आहे तर हा 31/3/2017 रोजीचा स्टॉक, म्हणजे हा वर्षाच्या शेवटी असलेला स्टॉक. याला म्हणतात क्लोजिंग स्टॉक. तो कुठे येतो, तो येतो सीआर साईडला. इथे 2-3 ओळी सोडायच्या आहेत आणि इथे लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटचा. त्याच्यामध्ये 2 पद दिलेले आहेत, फूड आणि काव. म्हणजे गाई किती शिल्लक आहे आणि चारा किती शिल्लक आहे. काव फूड.
26,000 आतल्या रकान्यामध्ये म्हणजे आतमध्येच आणि 3600 अशी दोघांची जर टोटल केली तर 26 आणि हे 29,600 एवढी याची बेरीज येते. त्यानंतरचं पुढचं शेवटचं पद राहिलेलं आहे त्याच्यामधलं ते आहे परचेस ऑफ फूड ऑफ काऊ. म्हणजे जे काही जनावर आणलेले आहेत गाई त्याच्यासाठी जो काही म्हणजे चारा आहे तो खरेदी केलेला आहे, तो डीआर साईडला येतो इथं. टू परचेस ऑफ फूड्स ऑफ काव तो आहे तुमचा 6,000. सर्व पदं घेतलेत, ह्या पद्धतीनं मांडणी करायची आणि ह्या पद्धतीनं ते पदं या ठिकाणी इन्व्हॉल्व करायचे. सगळ्यात शेवटी काय, जिथपर्यंत आखणी केली तिथून याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर असे 2 बॉक्स तयार करायचे क्लोजच्या, म्हणजे त्याच्यामध्ये जी मुख्य अमाऊंट आहे ती याच्यामध्ये येते. ऑब्झर्वेशन करायचं आहे, इकडे 23,214 23 आणि 14 जर म्हटलं तर 40 30 37 आणि हे 641 समथिंग अमाऊंट येते. इकडची जर बेरीज केली तर 29,600 4,800 आणि म्हणजे जवळपास नावे बाजूची जी काही डीआर साईडची तुमची बेरीज आहे ती बेरीज तुमची जास्त आहे. सेल ऑफ मिल्क 4,000. ठीक आहे. ह्या पद्धतीने आता काय करायचं, आखणी करायची. इकडची बेरीज तुम्हाला कमी दिसते, ही जास्त दिसते, म्हणून ही बेरीज या ठिकाणी करून घ्यायची पहिले. 23,000 आणि हे 14 आणि 6 20 43,200 43,200 ही बेरीज जास्त आहे नावे बाजूची, म्हणजे जी काही तुमची सुरुवातीची बाजू आहे त्याची जास्त आहे, तिकडे घ्यायची 43,200 आणि या 43,200 मधून ही पद वजा केले की तुमचं या ठिकाणी निघते बॅलन्सिंग. त्याला म्हणतो आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा प्रॉफिट, त्याला म्हणतो बॅलन्सिंग किंवा ग्रॉस प्रॉफिट. आता किती ग्रॉस प्रॉफिट निघतो तर 43,200 आहेत, याची बेरीज किती होते ती बेरीज करून घ्यावं लागेल आपल्याला. 29,600 याची दोघांची जर बेरीज केली तर 40 आणि 8 आणि 6 1400 4 चालला 1 6,640 आणि हे 29,600 0 4 0 0 चालला 1 10 16 6 36,040 रुपये इकडची बेरीज आहे. ती बेरीज वजा करायची 43,200 मधून, म्हणजे इथे घ्यावं लागेल आपल्याला 43,200 वजा 36,040. इथून 0 गेला, इथे 6 चला 1 3 मधून 6 जात नाही, 13 13तून 6 गेले 3 7 7 आणि 6 13 एक हातचा परत दिला याला 0, म्हणजे 7,160 रुपये हा काय झालेला आहे तुम्हाला इथं ग्रॉस लॉस झालेला आहे या साईडला. जर तुमचा सीआर साईडला बॅलन्स येत असेल तर तो तुमचा लॉस आहे. सीआर साईडला हा बॅलन्स निघाला तुमचा म्हणजे काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. या साईडला तुमचं जर बॅलन्स निघत असेल तर तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे. अशा पद्धतीचं हे छोटंसं एक्झाम्पल आपण बघितलं. मला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट्स करू शकता. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.